फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं त्या सगळ्या फंक्शनचं. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढताना काय करायचं माहिती तुम्हाला, मी सांगितलं देर इज नो जनरल फॉर्म्युला टू फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशन पण म्हणतात त्याला. ठीक आहे, तर कोणताही जनरल फॉर्म्युला नाहीये तरी आपण प्रोसीड कसं करतो, तर पहिली स्टेप अल्गोरिदम्स असतात की फर्स्ट सेकंड थर्ड डेरिव्हेटिव्ह काढून पहा, मग प्रेडिक्ट करा की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय, काहीतरी जनरल फॉर्म्युला बनेल. तर त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजे तुम्ही म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू m खाली येईल ax प्लस b रेस टू दी पॉवर m मायनस 1, बरोबर. बट इंटू डी बाय dx ऑफ डब्बा ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह a, बरोबर ना, म्हणजे इथं a मल्टिप्लाइड होईल. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचंय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर. काय बनेल, एम तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, तो तर आहेच, डी बाय डी च्या बाहेर पडला तो. ऍक्च्युली असं झालं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी ची पॉवर एम मायनस 1 ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, एम मायनस 1 इंटू एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस 2, पॉवर अजून एकने कमी होईल, बट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डब्बा डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल ना आपल्याला. ते काय ए, म्हणजे ऍक्च्युली डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय आला, ए स्क्वेअर इंटू एम मायनस 1 इंटू एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस 2. पहा, तुम्हाला काहीतरी ट्रेंड ऑब्झर्व करू शकताय तुम्ही इथून. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा एकदा डिफरन्शिएट करून पाहू. तर डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल्स टू, हे ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत तर हे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील, म्हणजे ऍक्च्युली हे आता कसं बनणार आहे, ए स्क्वेअर एम इंटू एम मायनस 1 इंटू आता आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कशाचं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस 2 चं डेरिव्हेटिव्ह. एम मायनस 2 पुढे येईल, पॉवर अजून एकने कमी होईल आणि एक्स प्लस बी चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्च्युली एम मायनस 2 इंटू एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी इज ए, म्हणजे ऍक्च्युली ए क्यूब होईल. हे काय बनेल, ए क्यूब इंटू एम मायनस 1 इंटू एम मायनस 2 इंटू एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस 3. ट्रेंड जो तुम्ही ऑब्झर्व केलाय व्यवस्थित पहा ट्रेंडला, डीवाय बाय डी एक्स पहा, एम ची पॉवर काय होती 1, एक्स प्लस बी ची पॉवर काय होती आणि ए ची पॉवर म्हणजे एम ची पॉवर नाही ए ची पॉवर 1 होती. आता डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मध्ये काय झालं पहा, ए ची पॉवर 2 बनली, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला ए ची पॉवर 2 बनतीये, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला ए ची पॉवर 3 बनतीये. जर मला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचंय डीएन वाय बाय डी एक्स रेस टू दी पॉवर एन, तर ए ची पॉवर काय बनायला पाहिजे, हे तर फिक्स झालं. एक्स प्लस बी ची पॉवर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एम मायनस 1 आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एम मायनस 2 आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एम मायनस 3 आहे. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये कळतंय का तुम्हाला कसं काढायचंय nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एम मायनस एन. ठीक आहे, आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त एम आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एम इंटू एम मायनस 1 आहे, म्हणजे सेकंड ऑर्डर मध्ये मायनस 1 आहे इथं, थर्ड ऑर्डर मध्ये इथं मायनस 2 पर्यंत जातोय आपण रिड्यूस करत करत. तर nth ऑर्डर मध्ये आपण रिड्यूस करत करत कुठपर्यंत जाणार, एम इंटू एम मायनस 1 इंटू एम मायनस 2 इंटू रिड्यूस करत करत एम मायनस एन नाही, एम मायनस एन नाही, एकने कमी पर्यंत जातोय नाही तर 2 पर्यंत जातोय थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण 1 पर्यंत जातोय, एम मायनस इन ब्रॅकेट एन मायनस 1 पर्यंत जातोय आपण. कळतंय काय तुम्हाला, ऍक्च्युली ए रेस टू दी पॉवर एन इंटू एम मायनस 1 इन डॉट 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 टिल एम मायनस एन प्लस 1, कळतंय, इंटू एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस एन. पण इथं ना आपल्याकडे 3 केसेस बनतात.
दरवेळी एम एन पेक्षा मोठा नसेल, असेल का? नाही. तर 3 केसेस बनतात इथं. एम इज ग्रेटर दॅन एन. इथे आपण फॅक्टोरियलची पण मदत घेऊ शकतो. आपण फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं? हे जे डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, त्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा? एम मायनस एन. एक एकने कमी करत जा. एम मायनस एन मायनस 1 असं करत करत 1 पर्यंत जा. आणि खाली पण ज्याने मल्टिप्लाय केलंय त्याने काय करा? डिवाइड करा. कशाने मल्टिप्लाय केलं होतं? एम मायनस एन मायनस 1 असं करत करत 1 पर्यंत गेलो होतो. म्हणजे वरती बनला एम फॅक्टोरियल, खाली बनला एम मायनस एन फॅक्टोरियल. कळतंय का सगळ्यांना? म्हणजे हेच एक्सप्रेशन आता असं दिसेल, ए रेस टू दी पॉवर एन इंटू एम फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय एम मायनस एन फॅक्टोरियल. फॅक्टोरियलची कन्सेप्ट येते ना तुम्हाला चांगली व्यवस्थित? म्हणजे ही ऍडजस्टमेंट केली, अरेंजमेंट केली, कारण वरती मला एम फॅक्टोरियल बनवायचं होतं. कळतंय? आणि इंटू काय बनेल आता हे? एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एम मायनस एन. हा काय आला आपला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला, बरोबर? पण नेहमी तुमचा एम एन पेक्षा मोठा असेल का? जर असेल तर ठीक आहे. पण ज्यावेळी एम एन पेक्षा मोठा नसेल, म्हणजे एन मोठा असेल, त्यावेळी खाली तर निगेटिव्ह नंबर बनेल. अँड फॅक्टोरियल इज नॉट डिफाईन्ड फॉर निगेटिव्ह नंबर, सो वी शुड कन्सिडर 3 केसेस. आपण 3 केसेस कन्सिडर करायला पाहिजे. कोणत्या 3 केसेस? 3 केसेस. m is greater than n. If m is greater than n, then it is okay. dny by dx raised to the power n, you can say this is equals to a raised to the power n into m factorial divided by m minus n factorial into ax plus b raised to the power m minus n. It's okay. No worries. But if m is lesser than n, and we should say n should be natural number, कारण ते नॅचरल नंबर नसेल तर फॅक्टोरियल घेऊ शकत नाही. ठीक आहे? एम लेस दॅन एन असेल तर तुम्हाला काय वाटतं? काय करायला पाहिजे या केसमध्ये? एन मोठा आहे आणि हे फंक्शन पहा, दिस इज द पॉलिनॉमियल फंक्शन, इजंट इट? म्हणजे पॉवर फंक्शन तर आहे, पण पुढे जाऊन ते पॉलिनॉमियल मध्ये कन्वर्ट होईल. मग समजा तुमच्याकडे मी तुम्हाला नोट पण लिहून दिली होती. समजा माझ्याकडे असं असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किंवा वाय इज इक्वल्स टू एक्स ची पॉवर 4, तर याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x रेस टू दी पॉवर 4x रेस टू दी पॉवर 3, बरोबर? सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल? 12x स्क्वेअर. थर्ड डेरिव्हेटिव्ह 24x. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कॉन्स्टंट, दॅट इज 24. आणि देन ऑल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल्स टू 0. तर मला सांगा आता n जर मोठा आहे तुमचा, म्हणजे तुम्ही n टाइम डिफरन्शिएट करताय, पण पॉवर तुमची m आहे, म्हणजे ह्या पॉवर पेक्षा तुमची ऑर्डर ऑफ डिफरन्शिएशन जास्त आहे. तर ह्याचा आन्सर काय यायला पाहिजे? म्हणजे हा विचार तुम्ही करायचा आहे. dny बाय dx रेस टू दी पॉवर n इज इक्वल्स टू 0. असं तुम्हाला गाईड पण नाही सांगणार की तुम्ही 0 का लिहिलं. पॉवर तुमची काय? m. आणि ती पॉवर जी m आहे, ती पॉवर पण जितक्या वेळा डिफरन्शिएशन करणार आहे त्याच्यापेक्षा छोटी आहे. म्हणजे m टाइम्स जर आपण डिफरन्शिएशन केलं m टाइम्स, तर कॉन्स्टंट येईल, 1 नाही, कोणता तरी कॉन्स्टंट आपल्याला आन्सर येईल. पण त्याच्यापेक्षा एक जरी डिफरन्शिएशन हायर केलं आपण, तर 0 तिथून पुढचे आन्सर येतील. आपण म्हणलं m पेक्षा n मोठा आहे, त्याच्यामुळं dny बाय dx रेस टू दी पॉवर n 0 येईल त्या केसमध्ये. आणि तिसरी केस m इज इक्वल्स टू n. m इज इक्वल्स टू n असेल तर हा m फॅक्टोरियल बनून जाईल n फॅक्टोरियल. त्या केसमध्ये dny बाय dx रेस टू दी पॉवर n काय बनेल? a रेस टू दी पॉवर n इंटू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय m च्या जागी n टाकताय तुम्ही, कारण m इज इक्वल्स टू n आहे. कळतंय? म्हणजे n मायनस n 0 फॅक्टोरियल इंटू ax प्लस b रेस टू दी पॉवर n मायनस n, म्हणजे याची पॉवर 0. एनिथिंग रेस टू दी पॉवर 0 इज 1. पण 0 ची पॉवर 0 इज नॉट डिफाइंड. इन्फिनिटी रेस टू दी पॉवर 0 इज नॉट डिफाइंड. वी सी indeterminate form in limits. Okay? 0 factorial is 1. So final answer is a raised to the power n into n factorial.
ह्या 3 केसेस, हे 3 आन्सर्स आहेत त्याचे. समजतंय? इझी आहे का? ओके. तर आता तुम्हाला हे कळालंय, तर आत्ताच्या आत्ता एक क्लास वर्क तुम्हाला करायचा आहे. y इज इक्वल्स टू 2x मायनस 5 रेस टू दी पॉवर n. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. बस आता तू फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला डिफरन्शिएशनचे सगळे एक्झरसाइज सॉल्व्ह करायचे आणि मिसलेनियस एक्झरसाइज पण सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशनला सुरुवात करू शकू. जितकं तुम्ही तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग ठेवाल तितकं मला पण सिम्पल जाईल आणि तितकं तुम्हाला पण सिम्पल जाईल नेक्स्ट चॅप्टर समजायला. आणि ज्याला डिफरन्शिएशन चॅप्टर कळतो त्याला इंटिग्रेशन काहीच अवघड जात नाही. ठीक आहे, 2च कॅल्क्युलस आहे ना, डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस जमली तर इंटिग्रल कॅल्क्युलस काहीच नाही. ठीक आहे. कॉपी नाही करायचं. ही कन्सेप्ट समजली, आता तिकडं कन्सेप्ट वापरायची. पॉवर एन नव्हती द्यायला पाहिजे मी, पॉवर एम लिहा, पॉवर एम. कारण एन पॉवर दिल्यावर तुम्ही मे बी कन्फ्यूज व्हाल, मे बी नाही, कन्फ्यूजच व्हाल. पॉवर एम आहे. आज वायफाय चांगलं चाललंय जरा. डायरेक्ट आन्सर सांगू शकता तुम्ही. 2 ची पॉवर n इंटू 2x मायनस 5 रेस टू दी पॉवर m मायनस n इंटू m फॅक्टोरियल अपॉन m मायनस n फॅक्टोरियल. हा, प्लस 2x मायनस 5 रेस टू दी पॉवर m मायनस n. अरे जिथं a दिसतोय ना त्याच्या जागी 2 टाकलाय, बाकी तेच आन्सर आहे. आणि इकडं काय येईल, ज्यावेळी m इज लेसर दॅन n त्यावेळी 0, आणि ज्यावेळी a रेस टू दी पॉवर n म्हणजे ज्यावेळी m इज इक्वल्स टू n त्यावेळी आन्सर येईल 2 रेस टू दी पॉवर n इंटू n फॅक्टोरियल. असं येतंय आन्सर. नक्की आलंय. काय काय ए इथं आहे की 2, ए आपला इथं 2 आहे, कळतंय आता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन, y इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर px प्लस q, फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय कराल, समोर लक्ष द्याल फक्त. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx काय बनेल, a रेस टू दी पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह a रेस टू दी पॉवर डब्बा इंटू लॉग a, कळतंय, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा px प्लस q चं डेरिव्हेटिव्ह p, म्हणजे असं येईल p इंटू लॉग a इंटू a रेस टू दी पॉवर px प्लस q. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जरा व्यवस्थित लिहिले. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, d2y बाय dx स्क्वेअर काय येईल, p लॉग a डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि d बाय dx कशाचं, a p रेस टू दी पॉवर x प्लस q.
बरोबर ना, कारण हे कॉन्स्टंट बाहेर काढलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना. पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू दी पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू दी पॉवर डब्बा इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज पी, म्हणजे या केसमध्ये बनेल पी स्क्वेअर इंटू लॉग ए चा स्क्वेअर इंटू ए पी रेस टू दी पॉवर एक्स प्लस क्यू. इथे तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण काढायची मला गरज वाटत नाहीये एनथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचं असेल तर. कळतंय का, कारण इथंच आपल्याला ट्रेंड ऑब्झर्व झाला. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पी आणि लॉग ए ची पॉवर 1, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पी आणि लॉग ए ची पॉवर 2 आणि हे ऍज इट इज. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगाल dny बाय dx रेस टू दी पॉवर n काय बनेल, p रेस टू दी पॉवर n इंटू लॉग a रेस टू दी पॉवर n इंटू a रेस टू दी पॉवर px प्लस q. इझी आहे का, लेट मी चेक. कितवा क्वेश्चन है हा, 4. बरोबर. आता तुम्ही काय करा माहितीये, हा सॉल्व करा. क्लास वर्क y is equals to e raised to the power ax plus b. Find out the nth order derivative. Find out nth order derivative. चला पटपट करा. किती सोपं आहे की नाही, 2-3 डेरिव्हेटिव्ह काढायचे, ट्रेंड ऑब्झर्व करायचं, कारण प्रत्येक फंक्शनचं बिहेवियर वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळा जनरल फॉर्म्युला. बरं हा जो बनतोय ना dny अपॉन dx रेस टू दी पॉवर n, हा जनरल फॉर्म्युला आहे. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं हे फंक्शन आहे आणि ह्याचा तुम्ही 10th ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा, d10y बाय dx रेस टू दी पॉवर 10, तुम्ही म्हणाल दिस इज इक्वल्स टू, जिथं n आहे तिथं t टाका, p ची पॉवर 10 इंटू लॉग a ची पॉवर 10 into a raised to the power px plus q is the 10th order derivative of the given function. कळतंय का, ह्याच ए नाही रे, तो ई आहे. आन्सर सांगतो का तू, आन्सर याचं काय यायला पाहिजे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय डॅश काय येईल, वाय डॅश येईल a इंटू ई रेस टू दी पॉवर ax प्लस बी. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल a स्क्वेअर इंटू ई रेस टू दी पॉवर ax प्लस बी. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल a रेस टू दी पॉवर n इंटू ई रेस टू दी पॉवर ax प्लस बी. इझी आहे का, झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन, y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ax प्लस बी. आता पहा, याच्यामध्ये काय करणार माहिती तुम्ही, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx काय बनेल, 1 अपॉन डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज ए, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे पहा ए तर बाहेर आहे, इंटू डी बाय dx ऑफ 1 अपॉन ax प्लस बी. हे करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती 1 अपॉन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, डी बाय dx ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि डी बाय dx ऑफ एक्स ची पॉवर एन, डी बाय dx ऑफ एक्स ची पॉवर एन चं डेरिव्हेटिव्ह मायनस एन अपॉन एक्स ची पॉवर एन प्लस 1 असतं. ठीक आहे, म्हणजे 1 अपॉन डब्बाचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन डब्बा स्क्वेअर, म्हणजे हे a इंटू 1 अपॉन डब्बाचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स प्लस बी चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा ए. कळतंय का तुम्हाला सगळ्यांना काय चाललंय हे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करताना मी काय केलंय पहा, ए ला बाहेर काढलं आणि याचं डेरिव्हेटिव्ह, कारण ए कॉन्स्टंट बाहेर येईल डी बाय डीएक्सच्या, आणि डी बाय डीएक्स ऑफ दिस 1 अपॉन एक्स प्लस बी, दॅट इज, आता ए बाहेर आहे आणि 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, तर 1 अपॉन डब्बाचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन डब्बा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज ए, म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर काय आला, मायनस ऑफ ए स्क्वेअर अपॉन एक्स प्लस बी चा होल स्क्वेअर. पण मला ना तरी मला ट्रेंड सापडत नाही, कारण पहिलं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं होतं a अपॉन एक्स प्लस बी,
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये तर मायनसची साईन आली आहे, म्हणजे मला अजून ट्रेंड कसा चाललाय कळत नाहीये. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा अरे पण मायनस साईन राहील ना, कळतंय का तुला? ए इंटू ए स्क्वेअर, पण मायनसचं साईन ऍज इट इज आहे. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. d3y बाय dx क्यूब इज इक्वल्स टू ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर मायनस ए स्क्वेअर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर इंटू डी बाय डी एक्स ऑफ वॉट 1 ए एक्स प्लस बी चा स्क्वेअर. तुम्हाला आत्ताच सांगितलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 ची पॉवर एन काय असतं, मायनस एन अपॉन एक्स ची पॉवर एन प्लस 1. म्हणजे 1 डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2 डब्बाची पॉवर 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, म्हणजे मायनस ए स्क्वेअर बाहेर आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह -2 एक्स प्लस बी ची पॉवर 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज ए. म्हणजे असं बनेल -1 इंटू -2. मी असं मुद्दाम लिहितोय, -1 पहिला, -2 हा वाला, इंटू ए क्यूब इंटू 1 एक्स प्लस बी. हे जमलं पाहिजे तुम्हाला. हे जे लिहितोय ना मी, बिकॉज आय हॅव टू ऑब्झर्व द पॅटर्न्स. आणि हे पॅटर्न असेच ऑब्झर्व नाही करतायत, म्हणजे फक्त जसं आलंय तसं लगेच ऑपरेशन करून टाकले 2 इंटू -1 2. पॅटर्नला ऑब्झर्व करण्यासाठी थोडं थांबा, लगेच ऑपरेशन्स करू नका. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण मला अजूनही पॅटर्न सापडत नाही की काय. तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी घेईल. तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता तुम्ही सांगाल d4y बाय dx रेस टू दी पॉवर 4 काय येईल. आता ह्या तीन गोष्टी कॉन्स्टंट आहे, ह्या तीन गोष्टी बाहेर येतील ना, -1 -2 आणि ए क्यूब बाहेर आला, आणि 1 अपॉन एक्स प्लस बी चा क्यूब त्याचा डेरिव्हेटिव्ह -3 अपॉन एक्स प्लस बी ची पॉवर 4 इंटू ए, -3 अपॉन एक्स प्लस बी ची पॉवर 4 इंटू ए. म्हणजे ऍक्च्युली फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय, -1 -2 -3 ए ची पॉवर 4 इंटू 1 अपॉन एक्स प्लस बी ची पॉवर 4. आता मला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचंय. आता मला थोडा थोडा ट्रेंड सापडतोय, dny बाय dx रेस टू दी पॉवर n ला काय लिहू शकतो आपण. हे पहा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर 1 होती, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर 2 झाली, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर 3 झाली. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्याला जर व्यवस्थित लिहिलं तर ए ची पॉवर 1 इंटू 1 अपॉन एक्स प्लस बी होता, म्हणजे एक्स प्लस बी ची पॉवर 1 होती. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स प्लस बी ची पॉवर 2 झाली आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स प्लस बी ची पॉवर 3 झाली आहे. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स प्लस बी ची पॉवर n होणार आहे. दॅट इज द सेकंड ऑब्झर्वेशन. थर्ड ऑब्झर्वेशन, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 1 होता, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 आला, ठीक आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 आला, कळतंय? व्यवस्थित पहा, इथं -1 आलाय. म्हणजे मी असं म्हणू का, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ना ऍक्च्युली ए ची पॉवर 1 इंटू 0 फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन एक्स प्लस बी ची पॉवर 1. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असं लिहू का मी, -1 जो आहे ना त्याला मी असं लिहितो, -1 ची पॉवर 0 फॅक्टोरियल लिहिलंय, इथं -1 ची पॉवर 0 लिहितो. थोडा वेळ लक्ष द्या तुम्ही, मी काय करतोय त्याच्याकडं. -1 ची पॉवर 0 का लिहितोय, कारण तुम्हाला माहितीये -1 ची पॉवर ऑड आली की -1 आन्सर येतं, -1 ची पॉवर इव्हन आली तर इव्हन म्हणजे 1 आन्सर येतं, कळतंय ना. तर मी ह्याच एक्सप्रेशनला असं लिहितोय, ए ची पॉवर 1 इंटू 0 फॅक्टोरियल. असं का लिहितोय रे, कारण मला कळतंय की फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये मी 3 फॅक्टोरियल पर्यंत जातोय, पण ते मायनसचं साईन मला काय करतंय, इरिटेट करतंय. ते मायनसच्या साईनमुळे मी फॅक्टोरियल डायरेक्टली लिहू शकत नाही, म्हणून -1 ची पॉवर समथिंगची मदत घ्यावी लागतीये, ठीक आहे. म्हणजे -1 ची पॉवर 0 असं लिहिलं. आता ह्याला पहा कसं लिहितोय, मायनसचं साईन आहे ना, तर -1 ची पॉवर 1 लिहिली, इंटू 1 फॅक्टोरियल लिहिलं, इंटू ए स्क्वेअर लिहिला, आणि इंटू 1 अपॉन एक्स प्लस बी चा स्क्वेअर. आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला पहा, -1 ची पॉवर 2 लिहिली,
इंटू 2 फॅक्टोरियल इंटू ए क्यूब इंटू 1/x प्लस बी चा क्यूब. पहा -1 ची पॉवर इथं 0, इथं 1, इथं 2. व्यवस्थित पहा. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा, -1 ची पॉवर 3 टाकेल, जेणेकरून 3 मायनस साईन म्हणजे 1 मायनसचं साईन राहणार आहे, म्हणजे -1 ची पॉवर 3 इथं आपल्याला मदत करेल. इंटू 3 फॅक्टोरियल इंटू ए ची पॉवर 4 इंटू 1/x प्लस बी ची पॉवर 4. म्हणजे तुम्ही इथून एक गोष्ट ऑब्झर्व केली, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असताना 0 फॅक्टोरियल आणि -1 ची पॉवर 0. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला -1 ची पॉवर 1 आणि 1 फॅक्टोरियल. कळतंय? फक्त तुम्ही फॅक्टोरियल आणि पॉवर कडे पहा पहिल्यांदा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 ची पॉवर 0 आणि 0 फॅक्टोरियल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 ची पॉवर 1 आणि 1 फॅक्टोरियल, म्हणजे एकने कमी वाला फॅक्टोरियल आणि एकने कमी -1 ची पॉवर. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 ची पॉवर 2 आणि फॅक्टोरियल 2. इथं -1 ची पॉवर 3 आणि फॅक्टोरियल 3. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 ची पॉवर काय यायला पाहिजे? n-1. एकने कमी यायला पाहिजे आणि कोणता फॅक्टोरियल आला पाहिजे? एकने कमी वाला फॅक्टोरियल. एवढं कळलं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता व्यवस्थित पहा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर 1, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर, तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ए ची पॉवर. ओके, आता काय राहिलं फक्त फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 1/x प्लस बी ची पॉवर. कळतंय ना? इथं पॉवर 1, इथं पॉवर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर काय यायला पाहिजे? ax प्लस बी रेस टू दी पॉवर n. म्हणजे तुमचा इथं जो dny बाय dx रेस टू दी पॉवर n आलाय, तो आलाय -1 ची पॉवर n-1 इंटू n-1 फॅक्टोरियल इंटू a रेस टू दी पॉवर n अपॉन ax प्लस बी रेस टू दी पॉवर n. हे सगळ्यांना समजलंय का? जर हे समजलंय तर हा जो क्लास वर्क आहे हा लगेच करा. चला, तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी आहेत. ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि हा क्लास वर्क करायचा. मी तर ए आणि बी मध्ये गोष्टी होत्या, आता तुम्हाला तर पर्टिक्युलर गोष्टी मिळाल्या. काय? हा, पण तुम्हाला ते नाही करायचं, तुम्हाला याच्यासारखं करायचंय, करून पाहायचंय. एच्या जागी ए आणि बीच्या जागी बी नका टाकू तुम्ही, असं करा. ठीक आहे, ऑब्झर्वेशन किती इम्पॉर्टंट आहे कळतंय ना तुम्हाला? ऑब्झर्वेशन असेल तरच मॅथ्स जमेल. काय फॅक्टोरियल मध्ये जावंच लागेल ना. बघ ना, तू ट्रेंड पहा की मल्टिप्लिकेशन होत होत चाललंय, तर त्याची मदत घ्यावीच लागेल. फॅक्टोरियल अवघड वाटतंय का तुम्हाला? का बरं? अरे सगळ्यात आवडतीचं चॅप्टर आहे माझा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, नंतर प्रोबॅबिलिटी. एकदम लॉजिकल आहे. सेट रिलेशन जर ज्याला कळालं, परम्युटेशन कॉम्बिनेशन कळतं, परम्युटेशन कॉम्बिनेशन कळालं, बायनॉमियल थेरम कळतो, तो कळाला, मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी कळते. प्रोबॅबिलिटी खूप अवघड आहे असं तुम्हाला लोक म्हणत असतील, पण असं काहीच नाहीये. ठीक आहे, मला फक्त एक चान्स मिळाला पाहिजे शिकवायचा. कधी म्हणजे तेवढा टाइम परमिट केलं पाहिजे. टाइम बरोबर, आपली कॅल्क्युलस चालू आहे. प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक मला एक सब्जेक्ट होता. ठीक आहे, टॉप 3 मध्ये होतं, थर्ड होतं आय थिंक. त्याच वेळी मी इथे येऊन एक प्रोबॅबिलिटी शिकवली होती, पण ती क्लास 12th वाल्यांना शिकवली होती. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स म्हणतात. तुम्ही जे तुमची प्रोबॅबिलिटी नाही झाली ना क्लास 11ची, क्लास 11ची प्रोबॅबिलिटी नाही झाली, बेस थेरम वगैरे पाहिलंय का? झालीय का? कशी वाटली? अरे खूप सिंपल आहे प्रोबॅबिलिटी. एकदा ना
एक 7-8 तासच लेक्चर भेटलं पाहिजे. सगळी प्रॉब्लेम तुम्ही बसले पाहिजेत. मला काहीच नाही. तुम्ही पागल नाही झाले पाहिजे. 8 तासात जर सलग लेक्चर मिळालं ना, प्रॉबॅबिलिटी उडवून टाकू आपण क्लास 11ची. पण त्यासाठी परम्युटेशन कॉम्बिनेशनचं पण नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या अगोदर परम्युटेशन कॉम्बिनेशन व्यवस्थित शिकवावं लागेल. कधी करू आपण ते? हे कॅल्क्युलस होऊ द्या. ह्याच्यामध्ये पण खूप मजा येते माहितीये, चुकायला मजा येते, क्वेश्चन सॉल्व्ह झाला की मजा येते. असं मल्टी डायमेन्शनने विचार करायला मजा येते. तुम्ही मजेत अभ्यास केला पाहिजे. जमतंय का? डायरेक्ट आन्सर नका सांगू, इकडचं दिसतंय मग त्याच्या जागी याच्या जागी ते टाकलं. डन. किती क्वेश्चन आहेत? 3 क्वेश्चन राहिलेत. तो जमलाय म्हणजे हा पण जमेल. कोणता? हा वाला 1/3x - 5 वाला. लगेच करायचा हा क्वेश्चन. सेमच आहे. काय सेम आहे? दुसऱ्या स्टेप पासून सगळं सेम आहे. पण मग ते पण कळलं पाहिजे ना. चला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy/dx 1/डब्बाचं डेरिव्हेटिव्ह -1/डब्बा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा 3. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ, d2y/dx स्क्वेअर काय येईल? -3 बाहेर आला, पण -3 ला मी डायरेक्ट -3 नाही लिहिणार. पहा, मला ऑब्झर्वेशन दिसतंय, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले ह्याच्या अगोदर पण. -1 इंटू 3 लिहिणार मुद्दाम, इंटू 1/, कळतंय ना तुम्हाला काय करतोय मी? d/dx ऑफ हे करतोय, d/dx ऑफ 1/3x - 5 चा होल स्क्वेअर, म्हणजे 1 डब्बा स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह -2 डब्बा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. कळतंय? म्हणजे हे काय यायला पाहिजे? हे यायला पाहिजे -2/3x - 5 इंटू 3. कळतंय का? मग ह्याला लिहिलं -1 इंटू -2 इंटू 3 चा स्क्वेअर इंटू 1/, याचा स्क्वेअर ना, स्क्वेअर नाही, क्यूब येईल, क्यूब येईल, क्यूब येईल इंटू 3x - 5 चा क्यूब. कळतंय? ह्याच्यावरून ट्रेंड ऑब्झर्व झाला का? नाही. चला अजून एक डिफरन्शिएशन घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएट, म्हणजे d3y/dx क्यूब काय येईल? -1 -2 आणि 3 चा स्क्वेअर बाहेर, बरोबर. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? -3/3x - 5 रेस टू दी पॉवर 4 इंटू 3. हे लिहायला विसरू नका, इंटू 3. म्हणजे हे काय बनेल? -1 -2 -3 इंटू 3 ची पॉवर 3. आता 4 नका म्हणू, हा -3 या -1 -2 सोबत गेलाय. 3 ची पॉवर 3 इंटू 1/3x - 5 ची पॉवर 4. आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेडिक्ट करू शकता का? dny/dx रेस टू दी पॉवर n पाहिजे. मग ऑब्झर्वेशन, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे असं होतं काय? -1 इंटू 3 ची पॉवर 1 इंटू 1/3x - 5 ची पॉवर 2.
म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये याची पॉवर 2 होते, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये याची पॉवर 3 होती. इकडे लक्ष द्या, याची पॉवर 3 आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये याची पॉवर 4. म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 1/3x-5 ची पॉवर n+1 येणार. बरोबर. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये -1 होता, -1 ची पॉवर 1 होती. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे ऍक्च्युली असं होतं, -1 ची पॉवर 2 इंटू 2 फॅक्टोरियल. कळतंय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे ऍक्च्युली असं होतं, -1 ची पॉवर 1 इंटू 1 फॅक्टोरियल. कळतंय? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं पहा, -1 ची पॉवर 3 इंटू 3 फॅक्टोरियल. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होईल, -1 ची पॉवर n इंटू n फॅक्टोरियल. बरोबर. हा, अजून पण लिहायचं ना आपल्याला. आता काय 3 राहिला ना फक्त. 3चं काय करायचं, 3 ची पॉवर 1 होते इथं 3 ची पॉवर 2 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 ची पॉवर 3. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 ची पॉवर n. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dny बाय dx रेस टू दी पॉवर n काय येईल, -1 रेस टू दी पॉवर n इंटू n फॅक्टोरियल इंटू 3 रेस टू दी पॉवर n अपॉन 3x-5 रेस टू दी पॉवर n+1. तुम्ही जास्त फोकस मिसलेनियस सॉल्व्ह करायला द्या, कारण हे बरेचसे प्रॉब्लेम आपण एक्झरसाइज मधलेच घेतोय ना. ठीक आहे. आता नेक्स्ट, ह्याच्या अगोदरचा एक क्वेश्चन करायला पाहिजे, त्याशिवाय नाही करणार तुम्हाला. हा, अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, अशा क्वेश्चन मध्ये वी हॅव टू टेक द हेल्प ऑफ π/2. कारण सगळ्या गोष्टी आपण कॉस मध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा तुम्ही, dy/dx सांगा, मायनस साइन 3x सॉरी 3 - 2x इंटू -2. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा, काय बनेल, मायनसचं साइन ऍज इट इज, कॉस ऑफ 3 - 2x इंटू -2. हा ऍज इट इज होता पहिलाच, आणि ह्याचा एक -2 येईल. बरोबर का? कळतंय सगळ्यांना? आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा, d3y/dx³. तर मायनसचं साइन आता प्लस होईल, प्लसचं साइन काय बनेल, कारण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मग हा मायनस मायनस निघून जाईल. इंटू -2 हा ऍज इट इज, हा -2 ऍज इट इज, आणि आणखी एक -2. बरोबर. कळतंय सगळ्यांना? पण एक गोष्ट ऑब्झर्व करा, अजून एक डेरिव्हेटिव्ह करून पहा, कारण मला काहीच ऑब्झर्व होत नाहीये. बिंग अ टीचर मला सुद्धा काही कळत नाहीये, साइन कॉस पुन्हा एक साइन. बरोबर. आता अजून एक डेरिव्हेटिव्ह आपण काढून पाहू, तर d4y/dx रेस टू दी पॉवर 4. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3 - 2x इंटू -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2, म्हणजे फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे -2 ची पॉवर 4 येते. एवढं फक्त मला कळतंय, बाकी मला काहीच कळत नाही. इथं मायनसचा साइन होता, मायनसचा कॉस होता, इथं प्लसचा साइन, प्लसचा कॉस. हे काय चाललंय? त्याच्यासाठी मी काय केलं, सगळ्या गोष्टी कॉस मध्ये कन्वर्ट करायच्या ठरवलं. सगळ्या गोष्टी कॉस मध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं. मी असं म्हणू शकतो का, दिस इज कॉस फाय -3 - 2x. कारण cos 180 - theta, 180 means our boundary line is negative x axis, आणि मायनस मीन्स वी आर इन सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. तर cos पाय मायनस थिटा, आणि हा -2 बाहेर ऍज इट इज असं ठेवतो मी. आता इथं पहा, याला मी असं लिहू शकतो का, कॉस ऑफ, अरे हा साइन आहे म्हणजे इथं π/2 घ्यावा लागेल ना. बरोबर. cos π/2 मायनस थिटा इज प्लस ना. मग मला इथं काय करावं लागेल, कॉसचा मायनस साइन. ठीक आहे.
π/2 ची मदत घेतली. ह्याला असं करू शकतो. 3π/2 जर केलं तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. आता ह्याला पहा, ते पाहू नंतर. फक्त मायनसचं साईन बाहेर द्या, झालं. मायनसचं साईन बाहेर दिलं आपण. तर हे बनलं ना कॉस ऑफ π/2 मायनस 3 मायनस 2x. कळतंय का? समोर लक्ष द्या तुम्ही. कॉस ऑफ, याला काय लिहिणार? कॉस ऑफ π मायनस 3 मायनस, हा कळून जाईल तुम्हाला. n2 मायनस 2 n2 मायनस 2. -2 ची पण साईन देऊन टाकू आपण. तर हा काय बनेल? 2 cos π/2 मायनस 3 मायनस 2x. व्यवस्थित लक्ष द्या, हा प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे. आता -2 काय होईल? +4 म्हणजे 2 चा स्क्वेअर असं लिहू. n2 cos π मायनस 3 मायनस 2x. ठीक आहे. आता इथं पहा, इथं पॉवर किती आहे? 2 ची पॉवर 3, पण एक मायनसचा साईन बाहेर आहे ना, म्हणजे हा ऍक्च्युली कशाची इक्वल आहे? हा -2 ची पॉवर 3 इंटू साईन 3 मायनस 2x. तर मला ऍक्च्युली काय करायचं माहितीये का? ह्या 2 π/2 ला मी असं लिहिणार आहे, याला π/2 लिहिणार आहे, याला 2π/2 लिहिणार आहे, याला 3π/2. आता पहा, मायनसचा 2 क्यूब ऍज इट इज, पण हे मायनसचं साईन जाईन म्हणजे निघून जाईल ज्यावेळी मी असं लिहिल cos 3π/2 मायनस 3 मायनस 2x. तर हे मायनसचं प्लस होईल ना आता का? हे आणि हे बरोबर आहे का? व्यवस्थित लक्ष नाही दिलं तुम्ही. मायनसचा कॉस, हे पहा, हे ऍक्च्युली कशाचं इक्वल येईल? 2 साइन 2 ची पॉवर 1 साइन 3 मायनस 2x. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येण्यासाठी मी काय लिहिलं? ह्याला 2 cos π/2 मायनस, म्हणजे इकडे तर लक्षच नका देऊ तुम्ही. या क्वेश्चन मध्ये मी डेलिबरेटली या 2 ला मल्टिप्लाय करून घेतलंय. ठीक आहे. 2 ला जर मल्टिप्लाय केलं ह्या मायनस साईनशी, -2 इंटू 2 इज -2 इंटू -1 इज 2, 2 ची पॉवर 1. पण ह्या साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉस फक्त काय लिहिलाय? π/2 मायनस 3 मायनस 2x, म्हणजे थिटा म्हणू आपण सध्या. आता हे 3 गोष्टी या मल्टिप्लाय केल्या तर हे काय बनतंय? -2 ची पॉवर 2 इंटू कॉस 3 मायनस 2x. हे बनतंय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हे मायनसची जी साईन आहे ना, ती घालवण्यासाठी मी म्हटलं ह्याला तुम्ही कॉस ऑफ पाय मायनस थिटा लिहा. तर हे जे वर लिहिलंय, दिस इज ऍक्च्युअली इक्वल्स टू 2 ची पॉवर 2 कॉस पाय मायनस. कळतंय का? आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा, हे काय आहे? -2 इंटू -2 इंटू -2, म्हणजे मायनस साईन बाहेर येईल 2 ची पॉवर 3 इंटू साईन. हे जे काही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आले ते फक्त त्याला लिहिताना मी असं लिहिलंय 2 ची पॉवर 3 इंटू कॉस 3π/2 मायनस, कारण कॉसचं साईन मध्ये करायचं असेल तर 3π/2 मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. तर हे निगेटिव्ह साईन जे आहे त्याला एक्सप्रेस करण्यासाठी मी कॉस 3π/2 मायनस दिस लिहिलं. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्याला काय लिहिल? 2 ची पॉवर 4 इंटू कॉस 3 मायनस 2x. याला असं लिहू शकतो का मी? 2 ची पॉवर 4 इंटू कॉस 2π मायनस 3 मायनस 2x. ओके, 3 मायनस 2x असं लिहू शकतो का? आणि ट्रेंड जर ऑब्झर्व केला तर मी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता लिहू शकतो. तुम्हाला नसेल दिसलं, मला दिसलंय. ट्रेंड मला दिसलाय. 2 ची पॉवर 1 फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, 2 ची पॉवर 1 फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 ची पॉवर 2 आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 ची पॉवर 3, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 ची पॉवर, फिफ्थ ऑर्डर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 ची पॉवर. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण असं लिहिलंय
2 ची पॉवर n, सॉरी 2 ची पॉवर n. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्याला असं लिहू शकतो का आपण π/2, 1π/2. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे जे आन्सर आलंय त्याला मी 2π/2 लिहू शकतो का? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये 3π/2. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे जे 2π आलाय त्याला 4π/2 लिहीन. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये cos, म्हणजे दॅट इज द ऑब्झर्वेशन, cos nπ/2 minus 3 minus 2x is the final answer. तर dny कळलं का? मग कसं थिंक करायचं आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहिताना? dny by dx raised to the power n is equals to 2 ची पॉवर n into cos nπ/2 minus 3 minus 2x. कळतंय? ओके, नाउ लास्ट प्रॉब्लेम ऑफ द डे. म्हणजे डिफरन्शिएशन चॅप्टर खतम. चेन रूल वापरावा लागेल का? दोन फंक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहा, dy by dx काय बनेल? फर्स्ट ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 6x plus 7 into 6x plus 7 चं डेरिव्हेटिव्ह 6 प्लस सेकंड ऍज इट इज cos 6x plus 7 as it is derivative of e raised to the power 8x, e raised to the power 8x into 8. आता व्यवस्थित पहा, ह्याला आपण असं लिहू शकतो का? दोघांमधून e raised to the power 8x कॉमन घेतला का? बरं, कॉमन घेतल्यानंतर पुन्हा पुढचं जे डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आपण त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करता येईल. तर e raised to the power 8x आणि ह्याला जर कॉमन घेतलं तर मी प्रायोरिटी याला देईल 8 cos 6x, कारण पॉझिटिव्ह साइन आहे ना, त्याला पहिल्यांदा लिहिलं, आणि मायनसचा 6 साइन 6x plus 7 हे माझं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बनलंय. तर आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचंय. व्यवस्थित लक्ष असेल तर तुम्हाला कळेल की आता आपण किती चांगली गोष्ट करायला चाललोय. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचंय. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय म्हणलं होतं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय म्हणणार? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बर, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करू आपण. हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ओके. बट हे पहा ना किती लांब लचक जाईल. पण ज्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग आहे तो म्हणेल मला पायथागोरियन ट्रिपलेट दिसतंय इथं. तुम्ही जर 8 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर केला तर हा 64 प्लस 36 म्हणजे 100 येतोय, आणि त्याला तुम्ही 10 चा स्क्वेअर लिहू शकता. म्हणजे ऍक्च्युली अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय करणार माहितीये? डिवाइड मल्टिप्लाय बाय 10, म्हणजे 10 बाहेर येईल. तुम्ही डीवाय बाय डीएक्सच लिहिताय, फक्त त्याला मॉडिफाय करताय. 10 बाहेर, e रेस टू दी पॉवर 8x, आणि डिनॉमिनेटरचा जो 10 आहे त्याला आतमध्ये टाकताय ह्याच्यामध्ये. तर आता हे असं दिसतंय 8/10 cos 6x plus 7 minus 6/10 sin 6x plus 7 असं दिसतंय तुम्हाला. आता याला जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही तर हा आहे 4/5, हा काय 4/5, आणि ह्याला व्यवस्थित पाहिलं 3/5. 3, 4, 5 चा ट्रायंगल माहितीये तुम्हाला? आता तुम्ही काय करा माहितीये? इथं आतमध्ये ना एक कंपाऊंड अँगल फॉर्म्युला बनवण्याचा ट्राय करा. ह्याला कॉस म्हणा, ह्याला साइन म्हणा. ह्याला काय म्हणा? कॉस अल्फा, आणि ह्याला साइन अल्फा म्हणा. येणारच तो, कारण हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे.
ह्याला जर कॉस अल्फा असंच का म्हणतोय मी, कारण मला कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आतमध्ये बनवायचा आहे. कॉस ए कॉस बी प्लस मायनस साइन ए साइन बी इज कॉस ए प्लस बी, बरोबर. मग 4 जर याला म्हटलंय कॉस अल्फा म्हणजे हा यायला पाहिजे 4, हा यायला पाहिजे 3 आणि हा यायला पाहिजे अल्फा, म्हणजे कॉस अल्फा काय येईल ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस, साइन अल्फा काय येईल अपोजिट अपॉन हायपोटेनस. मग टॅन अल्फा काय येईल तुमचा. असे प्रॉब्लेम केलेत का अल्फाला आपण म्हणलो होतं टॅन इनवर्स ऑफ 3/4. मग याला जर कॉस अल्फा म्हणलं, याला जर साइन अल्फा म्हणलं, तर कॉस अल्फा कॉस दिस मायनस साइन अल्फा साइन दिस, म्हणजे हा काय बनेल फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहा 10 इंटू ई रेस टू दी पॉवर 8x इंटू आतमध्ये बनेल कॉस, ह्याला ए म्हणू ह्याला बी म्हणू, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी काय येतो कॉस ए प्लस बी, म्हणजे 6x प्लस 7 प्लस अल्फा. कळतंय सगळ्यांना. म्हणजे तुमचं जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx त्याला तुम्ही मॉडिफाय करून काय लिहिलंय 10 इंटू ई रेस टू दी पॉवर 8x इंटू कॉस 6x प्लस 7 प्लस अल्फा, हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अजून मी म्हणलेलं नाहीये, कारण मी ज्यावेळी असं म्हणलं होतं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की अरे याला डिफरन्शिएट करणं अवघड आहे, याला मॉडिफाय करा. त्याला तुम्ही मॉडिफाय केलंय. कळतंय. आता dy बाय dx तुम्हाला मिळालाय. आता dy बाय dx तुम्हाला मिळालाय. आता तुम्ही काय करणार माहितीये, आता तुम्ही हा जो dy बाय dx मिळालाय त्याला म्हणणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हणणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पुन्हा एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे बनेल dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 बाहेर काढा, पुन्हा चेन रूल सॉरी प्रोडक्ट रूल, फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस ऑफ दिस मायनस साइन ऑफ दिस, पण अल्फा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे अल्फामुळे काही फरक नाही पडणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x प्लस 7 प्लस अल्फा. 6 अल्फा कसा येईल, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0 इंटू 6 प्लस सेकंड ऍज इट इज कॉस ऑफ 6x प्लस 7 प्लस अल्फा ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ई रेस टू दी पॉवर 8x इंटू 8, हा 10 ऍज इट इज. आता याच्यामधून काय कॉमन काढू शकता तुम्ही, ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर 8x कॉमन काढला, आतमध्ये काय मिळेल 8 कॉस 6x प्लस 7 प्लस अल्फा मायनस 6 साइन 6x प्लस 7 प्लस अल्फा. आता पुन्हा ते काम, कोणतं काम कळतंय. आता हे काय बनेल 10 स्क्वेअर इंटू ई रेस टू दी पॉवर 8x, आणि हे 10 जर डिनॉमिनेटरचा 10 आतमध्ये शिफ्ट करा. कळतंय. हे सगळे ऑपरेशन कळतायत ना, नाही तर शिफ्ट कसं केलं काय. ओके. आता ह्याला काय करा 4/5 कॉस 6x प्लस 7 प्लस अल्फा मायनस 3/5 साइन 6x प्लस 7 प्लस अल्फा, आणि काहीच नाही. याला काय म्हणा म्हणलेलंच आहे ऑलरेडी, म्हणायची गरजच नाही. याला काय म्हणलं आपण कॉस अल्फा बोललेलो आहे ऑलरेडी, याला साइन अल्फा बोललेलो ऑलरेडी. याला ए म्हणा याला बी म्हणा, ए बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी काय बनेल कॉस ए प्लस बी
म्हणजे 6 + 7 + अल्फा प्लस अल्फा म्हणजे 10 ची पॉवर 2 इंटू ई रेस टू दी पॉवर 8x इंटू कॉस 6x + 7 प्लस अल्फा प्लस अल्फा म्हणजे ऍक्च्युली युअर d2y/dx² इज इक्वल्स टू dx² इज इक्वल्स टू 10 ची पॉवर 2 इंटू ई रेस टू दी पॉवर 8x इंटू कॉस 6x + 7 प्लस 2 अल्फा. आता ऑब्झर्व करताय का तुम्ही काय होतंय ते? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहा 1 अल्फा 10 ची पॉवर 1 ई ची पॉवर 8x. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहा 10 ची पॉवर 2 अल्फा. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहू शकता का तुम्ही? हेन्स nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dny/dx रेस टू दी पॉवर n इज इक्वल्स टू 10 ची पॉवर n इंटू ई रेस टू दी पॉवर 8x इंटू कॉस 6x + 7 प्लस n अल्फा वेअर हे लिहायला विसरू नका. अल्फा इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ 3/4. हे आहे याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कळालं? अँड दॅट्स इट. फिनिश. फिनिश. Next chapter will be AOD, application on derivatives. हे सेव्ह करा तुम्ही आणि तुम्हाला घ्या.